श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थाच्या पादुका कशा बनवायच्या ते शिकवणार आहे। यासाठी मी लाल कलरच्या ऊलचा उपयोग करत आहे। सर्वप्रथम आपण 11 खांब बनवून घ्यायचे आहेत। पहिला खांब स्किप करून आता आपल्याला पुढच्या खांबामध्ये एक सिंगल क्रोशेट बनवायचा आहे। अजून आपल्याला असे 3 सिंगल क्रोशेट बनवायचे आहेत, म्हणजे आपल्याकडे 4 सिंगल क्रोशेट तयार होते। आता पुढील खांबामध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। अशीच आपल्याला पुढील तिन्ही खांबामध्ये एक हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। आपल्याकडे आता 4 हाफ डबल क्रोशेट बनलेले आहेत। आता शेवटच्या स्टिचमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशेट बनवायचे आहेत, तर आता आपण 5 डबल क्रोशेट बनवून घेऊयात। आता शेवटी त्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे। तर आता पुढील 4 स्टिचमध्ये आपल्याला प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशेट बनवायचा आहे, तर तो आपण बनवून घेऊयात। आता या पुढील 4 स्टिचमध्ये आपण प्रत्येकी एक सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत। आता शेवटच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। आपली पहिली स्टिच होती त्यात आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि त्याच स्टिचमध्ये आपण अजून 2 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत। त्यानंतर पुढील स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट बनवून घ्या। पुढे आपल्याला प्रत्येक 6 स्टिचमध्ये 6 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। आता पुढील 2 चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत आपण। तर आपण पुढील स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेट बनवणार आहोत। ही प्रोसेस आपल्याला 5 टाइम रिपीट करायची आहे। त्यानंतर पुढील 2 स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट तयार करायचे आहेत। यानंतर आपल्याला 6 स्टिचमध्ये 6 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। आता शेवटच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून दोरा कट करून घ्यायचा आहे। आता समोरचं टोक बनवून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण 4 चैन बनवून घेणार आहोत। मी पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची। तर थोडा दोरा सोडून दोरा कट करून घेऊयात। आता क्रोशे पिनच्या मदतीने आपण दोन्ही दोरे अपोजिट साइडला काढून घेणार आहोत। आता या दोऱ्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि राहिलेला दोरा कट करून घेऊयात। आता आपण याला वरून पिवळ्या कलरची छोटी क्रोशेट चिटकून घेणार आहोत आणि आपल्या सुंदर स्वामी समर्थाच्या क्रोशेट पादुका तयार झालेल्या आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा।